गोव्यात जेवढी जास्त आंदोलनं तेवढा मुख्यमंत्र्यांना जास्त फायदा असं चित्र निर्माण होत आहे का? सरकारचा निर्णय योग्य आहे असं म्हणणाऱ्या आमदारांवरच ते बुमरॅंग होत आहे का? दरवेळी मुख्यमंत्री शाईन होऊन इतरांना कमी लेखण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? मुख्यमंत्री मंत्र्यांना विश्वासात घेत नाहीत की मंत्री मुख्यमंत्र्यांना? सरकारवर लोकांचा रोष म्हणजे मुख्यमंत्र्यांसाठी सॉफ्ट कॉर्नर ठरतोय का? विकसित भारताचा नारा देणाऱ्या प्रधानमंत्र्यांच्या प्रकल्पांनाही गोव्यात मुख्यमंत्री पाठिंबा देऊ शकत नाहीत का? सध्या मुख्यमंत्र्यांकडे एवढी खाती असतानाही सगळ्यांच्या खात्याचे अंतिम निर्णय मंत्र्यांच्या विरोधात जाऊन मुख्यमंत्री घेतात का? गोव्यातील एकंदरीत सुरू असलेल्या प्रकल्पाविरोधात सुरू असलेली आंदोलने लक्षात घेता आता असा प्रश्न पडतोय, सध्या गोव्यात चाललंय तरी काय असा प्रश्न असताना काहीही चाललं तरी शेवटी थँक्यू दोतर म्हणून त्याचा अंतिम निर्णय लागतो. त्याचा मुख्यमंत्र्यांना वैयक्तिक फायदा होतोय का? आता याला काय म्हणावं, योगायोग की षडयंत्र याचं उत्तर शोधावं लागेल. सरकारमध्ये 33 आमदार असतानाही गोवेकरांसमोर सरकारचं काहीच चालू शकत नाही, ही गोष्ट स्वतः करीन ती पूर्व दिशा असं म्हणणाऱ्या मंत्र्यांनी लक्षात घ्यावी. 30-40 दिवस आंदोलन केल्यानंतर सरकारला जनतेच्या भावना समजतात. त्या भावना आधी का समजल्या जाऊ शकत नाही? तेव्हा सरकार नेमकं कसल्या मूडमध्ये असतं? की मंत्र्यांची थोडीशी तासणपट्टी होऊ द्या, नंतर पाहू, असं तर चाललं नाही ना? कारण मुख्यमंत्री दोतरच हवे असं अनेकांना वाटत आहे, पण तेच दोतर लीडर असताना इतर मंत्र्यांची जनतेकडून एवढी तासणपट्टी सुरू आहे आणि मुख्यमंत्री गप्प. लोकांचे तरी चांगले दिवस आहेत, त्यांचा सोडा. आता मंत्र्यांनी जागं होण्याची वेळ आली आहे, कारण मंत्री लोकांसारखे आंदोलन सुद्धा करू शकत नाही. सगळं काही मुख्यमंत्री करतात, तर त्या खात्याचे मंत्री म्हणून तुम्ही काय करताय? ती खाती काढून मुख्यमंत्र्यांच्याच स्वाधीन करा आणि चालवू द्या त्यांनाच सरकार. तुम्ही घरी बसा. कारण ज्या प्रकल्पासाठी लोकांचा रोष मंत्री आपल्या अंगावर घेतात, तेच प्रकल्प मुख्यमंत्री हळूच लोकांची भेट घेऊन कधी मागे घेतात ते खुद्द त्या मंत्र्यांनाही कळत नाही. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. विषय आहे गोव्यातील आंदोलनांचा. आधी वाळपई येथील शेळ मिळावली IIT विरोधातलं आंदोलन. तिथे IIT येणारच म्हणत छाती पुढे काढून सांगणारे मंत्री विश्वजित राणे यांना माघार घ्यावी लागली आणि लोकांनी थँक्यू दोतर म्हटलं. त्यानंतर हालीच झालेलं युनिटी मॉल विरोधातील आंदोलन. पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी खुद्द स्वतः एकट्याने विधानसभेत ढाल बनून सरकारची बाजू सांभाळली. प्रकल्प लोकांच्या भल्याचा कसा, ते प्रधानमंत्र्यांचं स्वप्न कसं, सगळं काही सांगितलं. तेव्हा त्यांना कुणीही साथ दिली नाही. प्रधानमंत्र्यांसाठी मंत्री रोहन ढाल झाले आणि लोकांच्या सगळ्या रोषाला सामना केला. अर्थातच ते त्या खात्याचे मंत्री. पण शेवटी मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांची भेट घेऊन नमतं घेतलं. मग मुख्यमंत्री जर नमतं घेणारच होते तर तेच रोहन खवटेंना आधी सांगितलं नव्हतं का? त्यांनी लोकांचा एवढा रोष स्वतःवर का बरं ओढावून घेतला? तेव्हाच प्रकल्प रद्द करतो सांगायला त्यांना वेळ होता, पण नाही. तसं झालं असतं तर कदाचित थँक्यू दोतर असं लोकांनी म्हटलं नसतं. दुसरं आंदोलन सांत आंद्रेतील जमीन रूपांतरणाचं. यात तर आंदोलकांनी मंत्री विश्वजित राणे यांच्या घरावर देखील मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विरोधात किती घोषणाबाजी झाली याचा कुणाकडेही हिशोब नसेल. एवढं होऊन सुद्धा विश्वजित ठाम राहिले. पण मुख्यमंत्र्यांनी विरेश बोरकरांची भेट घेऊन त्यांची मागणी मान्य केली. ते विश्वजित राणे करू शकले नसते का? मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून करता आलं असतं, पण नाही. तसं झालं असतं तर थँक्यू दोतर हे शब्द आले नसते. त्यानंतर आंदोलन सुरू झालं मीराबाग बंधाऱ्या विरोधात. तेव्हा सुद्धा विधानसभेत मंत्री सुभाष शिरोडकरांनी अशा बंधाऱ्यातून जनतेला कसा फायदा होतो ते ठामपणे सांगितले. स्थानिक आमदार गणेश गावकर यांनी मात्र ह्या प्रकल्पात सावध पावित्रा घेण्याची चांगली खेळी केली, नाहीतर त्यांनाही लोकांनी सोडलं नसतं. पण यात मंत्री सुभाष शिरोडकर लोकांच्या नजरेत विलन बनले. आंदोलक आझाद मैदानावर पोचता कामा नयेत म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आणि शेवटी मुख्यमंत्री त्यांच्यापर्यंत पोचले आणि त्यांची मागणी मान्य करून पुन्हा थँक्यू दोतर ऐकायला मिळालं. आता ह्या सगळ्यानंतर एक गोष्ट जाणवते की मुख्यमंत्र्यांकडे विरोधी आमदारांना आपल्या पक्षात आणण्याची कला त्यांच्याकडे आहे, पण मंत्र्यांना लोकांच्या तोंडात देऊन आपण हिरो बनण्याचं हे कसलं राजकारण सुरू आहे? हे मुख्यमंत्री खरंच रोखू शकत नाहीत का? हा प्रश्न आता फक्त लोकांनाच नाही तर मंत्र्यांनाही पडायला पाहिजे. सध्या TCP सेक्शन 39A वरून गोव्यात वाद सुरू आहे.
आता तरी मंत्री विश्वजित राणेंनी यातून काही बोध घ्यावा आणि स्वतः 39A रद्द करून एकदा तरी थँक्यू विश्वजित म्हणून घ्यावं. सध्या त्यांच्याकडे ही आयती संधी चालून आली आहे, नाहीतर तिथेही विश्वजित विलन आणि शेवटी थँक्यू दोतर होणार. यातून मायनस नक्की कोण होत आहे? मंत्री आणि त्या मतदारसंघातील आमदार. कारण जर एखाद्या प्रकल्पाला विरोध होत असेल तर त्याची समजूत काढण्याचं काम त्या मतदारसंघातील आमदाराचं. पण कदाचित त्यांना या थँक्यू दोतराचे बळी व्हायचं नसेल. आता या सगळ्यातून आमदार आणि मंत्र्यांनी काय बोध घ्यावा? सगळीकडे मुख्यमंत्री शाईन, ते वन मोर टाइम आणि आम्हाला तेच हवे असं म्हणणाऱ्या आमदारांना तिकीट तरी पक्क आहे ना? जरी मुख्यमंत्री स्वतः शाईन झाले असले तरी पक्षाला या आंदोलनाची झळ लागल्याशिवाय राहणार नाही. लीडर असा असावा की स्वतः शाईन झाला की काम संपलं असं नसून सगळ्यांची इज्जत राखता यायला हवी. याचं एक उदाहरण गोविंद गावडे यांनी घेतलं असेल. कला अकादमीचं काम PWD खात्याने करून सुद्धा कला आणि संस्कृती मंत्री या नात्याने ते मुख्यमंत्र्यांसाठी ढाल बनले. शेवटी मोबदला काय मिळाला? इतर देखील या गोष्टीचा विचार करणार नाही असं होऊच शकत नाही, कारण शेवटी हे राजकारण आहे. पण या सगळ्यातून एक गोष्ट नक्की, जेवढी जास्त आंदोलनं तेवढं जास्त थँक्यू दोतर आणि मुख्यमंत्री वन मोर टाइम पक्क.